नमस्कार. मी शेखर करमरकर. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. अ, आत्ताची जर जी परिस्थिती बघितली, तर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं, ते आता दिसत नाहीये. परंतु पाकिस्तानमध्ये म्हणजे वायव्य प्रांतात कमी दाबाचं क्षेत्र आहे. त्याच्यामुळे पाऊस इकडं पश्चिम बंगालच्या कडनं तो आता पाकिस्तानकडे सरकतोय. म्हणजे साधारणतः तशी मूव्हमेंट आहे. महाराष्ट्रासाठी म्हटलं तर त्याचा फायदा आपल्याला विदर्भात होतो आहे. विदर्भात अ, येत्या 4-5 दिवसात व्यवस्थित पाऊस अपेक्षित आहे त्याच्यामुळे. दुसरीकडनं जे वारं वाहतंय, ते अरबी समुद्रातून सह्याद्रीमार्फत येतंय. परंतु आत्ता सांगण्यासारी मेन परिस्थिती अशी आहे, की महाराष्ट्राचा जो मधला पट्टा आहे, तिथे पाऊस पडणार आहे, पण तो फारसा नाहीये. अगदी तुरळक पाऊस आहे. पावसाचं मुख्य प्रमाण दिसतंय ते विदर्भामध्ये आहे आणि घाटमाथा सह्याद्रीमध्ये आणि कोकणात आहे. परंतु मधल्या पट्ट्यामध्ये विशेष पाऊस येत्या 4-5 दिवसात दिसत नाहीये. आपण जर सॅटेलाईटचा फोटो बघितला तर ढगांचं प्रमाण भरपूर आहे. परंतु इथे सुद्धा हा पॅटर्न व्यवस्थित दिसतोय आपल्याला, की इथे हा एक पट्टा आहे. म्हणजे कोकण आणि घाटमाथाचा भाग तिथं ढगांची दाटी भरपूर आहे आणि दुसरा पट्टा आहे तो हा विदर्भाचा. इकडे चंद्रपूर, अमरावती, नागपूर, गडचिरोली या भागामध्ये आणि हा जो मधला पट्टा हा इथून इथे सगळा हा पट्टा तर हा बराच अंशी रिकामा आहे. फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, अमरावतीच्या वरच्या भागात बऱ्यापैकी ढग दिसतायत. आता हे तर पुढच्या 24 तासाचा हा अंदाज आहे. तिथं सुद्धा पुन्हा ते 3 भाग दिसतायत आपल्याला. हा एक कोकण किनारपट्टीचा भाग आहे. हा विदर्भाचा भाग आहे. विदर्भाच्या भागामध्ये नागपूर, यवतमाळचा पूर्व भाग, चंद्रपूर जिल्हा, इकडे भंडारा, गडचिरोली, गोंदिया इथं पाऊस आहे. गोंदियाच्या जवळ पाऊस आहे तो अ, मध्य प्रदेशात खूप आहे, छत्तीसगडमध्ये खूप आहे. परंतु विदर्भात त्या प्रमाणात नाहीये. तरीसुद्धा येत्या 24 तासामध्ये गोंदिया, अ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या भागामध्ये व्यवस्थित पाऊस अपेक्षित आहे. आणि दुसरा जो पट्टा आहे, तो कोकणचा आहे. तिथं पण फार नाही, पण पाऊस अपेक्षित आहे. मधला जो भाग आहे, जिथं दुष्काळ आता यावर्षी पडेल असं मला पुन्हा वाटायला लागलंय. कारण मधल्या भागामध्ये पाऊसच नाहीये. मग त्याच्यामध्ये मराठवाड्याचा बहुतांशी भाग आहे. विदर्भाचा बराच भाग आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे अ, आणि इकडचा जो म्हणजे नगर आणि सोलापूर हा जो भाग आहे, तिथे पावसाचं प्रमाण कमी आहे. येत्या 5 दिवसामध्ये पण फार होईल असं वाटत नाहीये. आता पुढच्या 5 दिवसाचं दाखवतो किती होतंय ते. पुन्हा इथे ते 3 पट्टे दिसतायत. आता तुम्हाला मार्क करून दाखवतो. पहिला पट्टा दिसतोय तो अर्थात कोकणाचा आहे. पुढच्या 5 दिवसाचा पाऊस आहे. नंतर दुसरा पट्टा आहे तो हा विदर्भामधला म्हणजे चंद्रपूरच्या पलीकडे साधारणतः. हा इकडचा पट्टा. गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर ते अमरावती, जळगाव हा जो भाग आहे, इथं बऱ्यापैकी पाऊस आहे. खूप नाहीये, पण आहे. इथं दिसतोय तो पाऊस साधारण 70 मिलीमीटरचा दिसतोय. तो तसा चांगला म्हटला पाहिजे. अमरावती, अकोला, नागपूर भागामध्ये. गोंदिया भागात जेव्हा आपण जातो, तेव्हा तो मग 100 म्हणजे 100च्या पुढे 100, 120 गडचिरोलीमध्ये पण 100च्या पुढे आहे. आणि कोकणाच्या भागात म्हटलं तरी तो साधारणतः 125-150 या मिलीमीटर्स आहे. म्हणजे ह्या तिन्ही भागामध्ये व्यवस्थित पाऊस आहे. मधला पट्टा मात्र नेहमीचा जो दुष्काळी प्रदेश म्हटला जातो, तिथे जेमतेम 10, 15, 20 फार-फार तर 25 मिलीमीटर. म्हणजे होतंय कसं, की महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे मागच्या म्हणजे पाऊस सुरू झाल्यापासून या मान्सूनच्या सीझनमध्ये हेच चित्र पुन्हा-पुन्हा दिसतंय आपल्याला, की कोकणच्या
पट्ट्यामध्ये पाऊस आहे तो सह्याद्री ओलांडून काही इकडे यायला तयार नाहीये. विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात जो पाऊस पडतोय तो मात्र पश्चिम बंगालकडनं किंवा ओरिसाकडनं आलेला पाऊस आहे. आणि मधला जो पट्टा आहे तिथं पश्चिमेकडनं पण पाऊस येत नाही आणि पूर्वेकडनं पण पाऊस येत नाहीये. तो भाग अजूनही दुष्काळाच्या छायेत आहे. दुष्काळाची छाया वाढत जाईल अशी आता भीती वाटायला लागलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या 5 दिवसाची परिस्थिती अशी आहे. जर आपण दुसरं आयकॉन मॉडेल बघितलं, आता युरोपियन दाखवत होतो, तर ते अजूनच कमी दाखवतंय पाऊस त्याच्यापेक्षा. आणि ते सुद्धा 3 पट्ट्यांमध्येच दाखवतंय. म्हणजे कोकणच्या पट्ट्यामध्ये पाऊस आहे. कोकणच्या पट्ट्यात पाऊस आयकॉनकडनं अ, साधारण तसाच दाखवला जातोय. विदर्भातही तसाच दाखवला जातोय. पण मधला जो पट्टा आहे, तिथे युरोपियन मॉडेलपेक्षा आयकॉन मॉडेल पाऊस कमी दाखवते. जेमतेम 10-15 मिलीमीटर. पुढच्या 5 दिवसात म्हणजे जवळ-जवळ नाहीच म्हटलं पाहिजे. आणि आयकॉन मॉडेल हे जास्त आपल्या महाराष्ट्रासाठी सुटेबल आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे भीती अशी आहे की मधल्या पट्ट्यामध्ये यावर्षी दुष्काळाची परिस्थिती खूप गंभीर वाटते आहे. एखाद्या गावामध्ये पाऊस किती पडेल ह्याचा अंदाज घ्यायचा असेल तर कसं बघता येईल हे एका व्हिडिओत मी व्यवस्थित सांगितलंय. त्याची लिंक खाली देतो आहे. आता सॅम्पल म्हणून लातूरचं दाखवतोय की इथे उद्या किंवा येत्या 24 तासामध्ये मी म्हटलं तर जेमतेम एक 5 मिलीमीटर पाऊस आहे. बाकी पुढे 5-6 दिवस काहीही पाऊस दाखवत नाहीये ते. जर एखाद्या गावाची परिस्थिती माहिती घेऊन बघायची असेल, तर हे ॲप जरूर वापरा. आता हे आयकॉन मॉडेल आहे, आपल्याला मॉडेल बदलूनही बघता येतं. आता इथे मी युरोपियन मॉडेल दाखवतोय त्याच गावासाठी, म्हणजे लातूरसाठी. इथं थोडासा वाढवलेला पाऊस दाखवतोय. बऱ्याच वेळा लोकांना असं असतं, की हे मॉडेल किती ॲक्युरेट आहेत. आता परिस्थिती अशी आहे, की पूर्वी आपल्याला काहीच कळायचं नाही. म्हणजे पाऊस प्रत्यक्ष पडेपर्यंत किंवा चक्रीवादळ प्रत्यक्ष येऊन धडकेपर्यंत फारसं आपल्याला कळत नव्हतं. आता हवामानचं जे प्रेडिक्शन्स आहेत ती बरीच चांगली झालेली आहेत. जर आपल्याला थोडी ॲक्युरसी वाढवायची असेल तर 2-3 कामं आपण अशी करू शकतो, की सगळी मॉडेल्स बघायची. सगळी मॉडेल्स जर साधारणतः सेम ट्रेंड दाखवत असेल तर तो ट्रेंड बरोबर असायची शक्यता जास्त असते. जर मॉडेल्स वेगवेगळं दाखवत असतील तरी त्याच्यातला फरक फारसा नसतो. जे आता आपण लातूरसाठी बघितलं तर हे तर पाऊस दाखवतंय पण त्याचं प्रमाण काहीच नाहीये. अक्षरशः 3 ते 5 मिलीमीटर म्हणजे एक भुरभुर येणारा काही तासाचा पाऊस. ह्याच्या पलीकडे युरोपियन मॉडेल दाखवत नाहीये आणि आयकॉनचं मॉडेल तर तेवढाही पाऊस दाखवत नाहीये. म्हणजे ह्या मॉडेलच्या दाखवण्यामध्ये फारसा फरक नाहीये. आणि अजून एक काम करता येतं, की एखादं मॉडेल घ्यायचं, तेच बघत राहायचं. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे आणि मॉडेल काय दाखवते, ह्याच्यामधला पर्सेंट डिफरन्स किती आहे ते काढायचं. म्हणजे समजा मॉडेल म्हणत असेल, की 50 मिलीमीटर पाऊस पडेल आणि आपल्याकडे ॲक्चुअली 40 पडला, तर हे जे पर्सेंटेज डिफरन्स आपल्याला आहे, तो साधारणतः कन्सिस्टंट असतो. म्हणजे जर पुढच्या दिवशी किंवा नंतरच्या महिन्यात मॉडेल म्हणत असेल, की 100 मिलीमीटर पाऊस पडेल, तर 80-90 पडतो साधारणतः. त्याच्यामुळे मॉडेल ॲक्युरेट नसले तरी युजलेस नसतात. त्याचा आपल्याला काही प्रमाणात का होईना फायदा करून घेता येतो. त्याच्यामुळे हे करायला शिका. प्रत्येक गावाचं सांगणं प्रॅक्टिकली शक्य नसतं, परंतु जर तुम्ही पाहायला शिकलात, तर अ, फरक असतो त्याच्यामध्ये. म्हणजे मॉडेल्स ही खूप फायदा असतो. आता हे तुम्हाला लातूरचं दाखवलंय. लातूरमध्ये आता पाऊस ते विशेष दाखवतच नाहीये. आता इथं मी तुम्हाला रायगड जिल्ह्यातलं दाखवतो. जर रायगडमधलं तेवढं तर खूप पाऊस दाखवतंय इथे. म्हणजे रोज पाऊस आहे. पुढचे 5-7 दिवस आणि बऱ्यापैकी आहे. म्हणजे 10 म्हणजे दिवसभरात म्हटलं तर 20-25 मिलीमीटर म्हणजे भरपूर पाऊस आहे. आणि आता तिसरं तुम्हाला विदर्भातलं एक गोंदिया जिल्ह्यातलं उदाहरण दाखवतो. इथं तर जास्त म्हणजे मुंबईपेक्षा पण जास्त पाऊस आणि सतत पाऊस दाखवत आहे. त्याच्यामुळे मॉडेल्स ॲक्युरेट नसतील, पण ती पूर्णतः फेकून द्यावी असंही नाहीये. मॉडेलचा फायदा करून घेता येतो. मॉडेल चुकणं म्हणण्यापेक्षा ॲक्युरसी प्लस मायनस होऊ शकते. मुख्य प्रॉब्लेम असे आहेत ह्या मॉडेल्सच्या ॲक्युरसीमध्ये
की हे मॉडेल एकतर युरोपियन किंवा अमेरिकन प्रदेशासाठी बनवलेले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका आणि युरोपमध्ये डाटा सेंटर्स म्हणजे जिथून तुम्हाला ॲक्चुअल माहिती मिळते. म्हणजे वेदर स्टेशन्स खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे त्यांचा डाटा जास्त रिफाइंड असतो. भारतामध्ये वेदर स्टेशन्स ही फार कमी प्रमाणात आहे. भारत सरकार विदेशी संस्थांबरोबर किंवा बाहेर डाटा विशेष शेअर करत नाही. बऱ्याच वेळा तर भारताच्या साइट्स बाहेर उघडत सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे जे काही मॉडेलिंग आहे ते रडार मार्फत किंवा सॅटेलाइट मार्फत जे केलं जातं त्याच्यानुसार ही मॉडेल्स काम करतात. जर त्याला ॲक्चुअल ग्राउंडवरच्या डाटा मिळत नसेल, तर मग ती मॉडेलची ॲक्युरसी थोडी कमी होते. ही गोष्ट खरी आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी हे ऑब्झर्व्ह केलंही असेल. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन आपण आता सध्या काय करू शकतो, की दोन्ही मॉडेल्स बघा, साधारण त्याचा ॲव्हरेज काढून बघा किंवा तुमचा अनुभव काय आहे आणि मॉडेल काय सांगतात, ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते बघायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे ॲक्युरेट नसलेली मॉडेलसुद्धा आपल्याला फायदा करून देतात, ती वापरता येतात. आणि आपण जसं आता 3 प्रदेश बघितले, की एक कोकण बघितला, एक विदर्भ बघितला आणि एक मराठवाडा बघितला. आणि त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण वेगवेगळं दाखवलंय जे कन्सिस्टंट आहे. म्हणजे विदर्भात पाऊस जास्त दाखवतंय, मुंबईकडे पाऊस जास्त दाखवते आणि मराठवाड्यात कमी दाखवते. म्हणजे मॉडेल पूर्णतः चुकीची नसतात. फक्त त्याची ॲक्युरसी आपल्याला आपल्या परिस्थितीशी ॲडजस्ट करून घ्यावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही हे बघत राहा. अ, हे ॲक्चुअली आकडे बघायला शिका. कदाचित ते युजलेस असतील, परंतु 1 महिना, 2 महिने किंवा या सीझनमध्ये तरी बघत राहूयात आपण हे आकडे आपापल्या गावांसाठी. मग त्याच्यातून आपण हळू शिकतही जाऊ. त्याच्यामुळे हे शिकणं फार आवश्यक आहे. गव्हर्नमेंट आपल्याला फारसं मदत करणार नाहीये. किंवा कोणाच्यासाठी कोण काय सांगतंय हे ऐकून आपल्या पिकांचं काय करायचं हे ठरवण्यापेक्षा जे मॉडेल सांगतायत ते कन्सिस्टंट आहेत. ॲक्युरेट नसले तरी बरेच जवळ जाणारे आहेत. त्याच्यामुळे एवढं आपण हवामान शिकायच्या मागे लागूयात. आता उद्या भेटूया. तोवर नमस्कार.